नमस्कार. पीएम इंटर्नशिप योजना 2026च्या या सविस्तर विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका भन्नाट योजनेबद्दल बोलणार आहोत, जी करिअरची नुकतीच सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरू शकते. चला तर मग थेट विषयाला हात घालूया आणि बघूया की यातून तुम्हाला तुमचं कौशल्य कसं वाढवता येईल आणि वेळेआधीच आर्थिक स्वावलंबन कसं मिळवता येईल. 9,000 रुपये? होय, बरोबर ऐकलत. हा आकडा फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी नाहीये, तर हे या योजनेचं मुख्य आकर्षण आहे. म्हणजे दर महिन्याला मिळणारे स्टायपेंड. प्रत्यक्ष काम शिकता शिकता दर महिन्याला हातात येणारी ही रक्कम तरुणांसाठी खूप मोठा आर्थिक आधार ठरू शकते, नाही का? तर आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत. एक म्हणजे योजना नक्की काय आहे, दुसरी गोष्ट यासाठीची पात्रता आणि अटी, त्यानंतर मिळणारे आर्थिक लाभ आणि भत्ते, मग सामान्य इंटर्नशिप आणि पीएम इंटर्नशिपमधला फरक, आणि शेवटी अर्ज कसा करायचा याची सोपी प्रक्रिया. चला, विभाग पहिला, योजना काय आहे आणि या योजनेमागचा मूळ उद्देश काय आहे ते आधी समजून घेऊया. आता मगाशी आपण जे 9,000 रुपयांच्या स्टायपेंडबद्दल बोललोत त्याची फोड कशी होते ते पाहूया. हे पैसे कुठून येणार? तर यातला सर्वात मोठा वाटा म्हणजे 8,100 रुपये हे सरकार थेट तुमच्या बँक खात्यात जमा करेल, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा डीबीटीद्वारे. आणि उरलेले 900 रुपये ते संबंधित कंपनी त्यांच्या CSR फंडातून देणार. म्हणजे बघा, सरकार आणि खाजगी कंपन्या या दोघांचा मिळून हा एक मस्त प्लॅन आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही काही 15-20 दिवसांची किंवा 1-2 महिन्यांची इंटर्नशिप नाहीये बरं का, तर ही चक्क 12 महिन्यांची, म्हणजे तब्बल एका पूर्ण वर्षाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग असणार आहे. आणि तेही कुठे? तर भारतातील टॉप 500 कंपन्यांसोबत. विचार करा, 1 वर्ष पूर्ण झाल्यावर या कंपन्यांकडून तुम्हाला एक अधिकृत प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. करिअरच्या सुरुवातीलाच एवढा मोठा अनुभव. आता वळूया विभाग दुसऱ्याकडे, पात्रता आणि अटी. या सुवर्ण संधीचा लाभ कोण घेऊ शकतं ते बघूया. आता अर्ज कोण करू शकतं? तर याचे नियम अगदी स्पष्ट आणि सर्वसमावेशक आहेत. तुम्ही 10वी किंवा 12वी पास असाल किंवा तुमच्याकडे ITI सर्टिफिकेट किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा असेल तरी तुम्ही यासाठी पात्र आहात. इतकंच नाही तर BA, BCom, BSc, BCA, BBA किंवा B.Pharma झालेले पदवीधर आणि अगदी MA, MCom, MSc झालेले पदव्युत्तर विद्यार्थीही यासाठी नक्की अर्ज करू शकतात. पण थांबा, इथे एक सर्वात महत्त्वाची अट आहे, वयोमर्यादा. उमेदवाराचं वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यानच असायला हवं. ही अट मात्र पूर्णपणे बंधनकारक आहे. पण मग अपात्र कोण आहे हे सुद्धा माहिती असायलाच हवं. जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीत असेल तर सॉरी, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याचबरोबर IIT, IIM किंवा आयझर सारख्या उच्च संस्थांमधून पासआउट झालेले विद्यार्थी आणि CA, CMA, CS, MBBS किंवा PhD झालेले व्यावसायिकसुद्धा या योजनेसाठी पात्र नाहीत. चला, पुढे जाऊया विभाग तिसऱ्याकडे, आर्थिक लाभ आणि भत्ते. मासिक स्टायपेंड व्यतिरिक्त मिळणारे अतिरिक्त आर्थिक फायदे कोणते आहेत? 6,000 रुपये. हे काय आहेत? तर हा एक वन टाइम जॉईनिंग ग्रँट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तुम्ही तुमची इंटर्नशिप खऱ्या अर्थाने सुरू कराल तेव्हा सुरुवातीला लागणाऱ्या खर्चासाठी तुम्हाला 6,000 रुपयांची एक रकमी मदत लगेच दिली जाईल. एकदम भारी ना? आणि फायदे तिथेच थांबत नाहीत. या संपूर्ण ट्रेनिंगसाठी किंवा अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या खिशातून 1 रुपयाही द्यावा लागणार नाही. म्हणजे 0 प्रशिक्षण खर्च आणि 0 अर्ज शुल्क. आणि याहूनही भारी गोष्ट म्हणजे इंटर्नशिपच्या काळात तुम्हाला PM जीवन ज्योती आणि PM सुरक्षा विमा योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत विमा संरक्षण सुद्धा मिळतं. म्हणजे उमेदवारांच्या आर्थिक सुरक्षेची इथे पूर्ण काळजी घेतली गेली आहे. आता साहजिकच प्रश्न पडेल की काम कोणत्या क्षेत्रात असणार? तर मित्रांनो, इथं तुम्हाला भविष्यातल्या टॉप इंडस्ट्रीजमध्ये काम करायची संधी मिळते. IT आणि सॉफ्टवेअर, जिथं सध्या AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची एवढी चर्चा आहे, तिथं तुम्हाला संधी मिळू शकते. याशिवाय ऑटोमोबाईल, जिथं आता EV म्हणजेच इलेक्ट्रिक गाड्यांचा जमाना आहे. शिवाय बँकिंग आणि फायनान्स, फार्मा आणि हेल्थकेअर अशा तब्बल 20 पेक्षा अधिक प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. आता वळूया विभाग चौथ्याकडे, सामान्य इंटर्नशिप
विरुद्ध PM इंटर्नशिप. यात नेमका फरक काय आहे ते समजून घेऊया. चला आता एक थेट तुलनाच करून बघूया. सामान्य इंटर्नशिपमध्ये काय होतं? सहसा 2 ते 5,000 रुपये मिळतात किंवा बऱ्याचदा मोफत काम करावं लागतं. पण PM इंटर्नशिपमध्ये दर महिन्याला फिक्स 9,000 रुपये. सामान्य इंटर्नशिप एखाद्या छोट्याशा कंपनीत असते, पण इथे तुम्हाला भारतातील टॉप 500 कंपन्यांचा ब्रँड मिळतो. तिथे कोणताही जॉईनिंग बोनस नसतो. इथे मात्र 6,000 रुपयांचा वन टाइम बोनस आहे. आणि कालावधी सामान्य इंटर्नशिप जास्तीत जास्त 1 ते 3 महिने असते. इथे मात्र सलग 12 महिन्यांचा सखोल अनुभव मिळतो. आता तुम्हाला समजलं असेल की पारंपरिक इंटर्नशिपच्या तुलनेत ही सरकारी योजना किती मोलाची आहे ते. आणि मगाशी जे आपण टॉप 500 कंपन्या म्हटलं ना, त्यात कोणकोणत्या कंपन्या आहेत माहिती आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज, TCS आणि इन्फोसिस, HDFC आणि SBI, मारुती सुझुकी, महिंद्रा आणि विप्रो यांसारखी दिग्गज नावं यात आहेत. विचार करा, करिअरच्या अगदी सुरुवातीलाच अशा मोठ्या कंपन्यांसोबत काम करण्याचा अनुभव मिळणं हे खरोखरच स्वप्न सत्यात उतरण्यासारखंच आहे. ठीक आहे, आता आपण थेट व्यावहारिक भागाकडे येऊया. विभाग 5वा, अर्ज कसा करावा याची टप्प्याटप्प्याने माहिती घेऊ. तर अर्ज करण्याचे 4 अतिशय सोपे टप्पे आहेत. पहिली स्टेप, PM इंटर्नशिपच्या अधिकृत पोर्टलवर जा आणि आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर वापरून तुमची नोंदणी करा. दुसरी स्टेप, स्वतःचं प्रोफाईल आणि ई-KYC पूर्ण करा. आता तिसरी आणि खूप महत्त्वाची स्टेप, तुम्ही तुमच्या सध्याच्या भौगोलिक ठिकाणानुसार तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 5 कंपन्यांची प्राधान्यक्रमाने निवड करू शकता. आणि चौथी, शेवटची स्टेप, जेव्हा शॉर्टलिस्ट व्हाल तेव्हा त्या कंपनीचं ऑफर लेटर स्वीकारायचं. आहे की नाही एकदम सोपं? पुढे जाण्यापूर्वी मूळ स्रोतामध्ये दिलेली एक छोटीशी अतिरिक्त माहितीही सांगतो. जे विद्यार्थी सरकारी परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी लक्ष्य क्लासेसकडून CET, पोलीस भरती आणि ग्रामसेवक, व्हिडिओ यांसारख्या परीक्षांसाठी पहिल्या 200 विद्यार्थ्यांकरिता मोफत डेमो क्लासेस दिले जात आहेत. नक्कीच फायदा घेऊ शकता. तर या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालणारं कौशल्य प्रशिक्षण भारताच्या भविष्यातील वर्कफोर्सला किंवा कार्यबलाला कसा आकार देईल? एका वर्षात लाखो तरुणांना थेट कॉर्पोरेट विश्वाचा असा प्रत्यक्ष अनुभव मिळणं हे देशाच्या प्रगतीसाठी किती मोठं पाऊल ठरू शकतं याचा नक्की विचार करा. या योजनेबद्दल अजून माहिती हवी असेल तर मूळ स्रोताच्या सोशल चॅनल्सला नक्की भेट द्या. आजच्या या माहिती सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिकत रहा आणि पुढे जात रहा.